दिघे पीयू फिल्म्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सन कॉस्ट फॅलसी या स्मिता आपटे लिखित पुस्तकातल्या एका कथेचं आम्ही अभिवाचन सादर करणार आहोत. कथेचं नाव आहे 5 स्टार. सादर करते आहेत स्वतः लेखिका आणि सूत्रसंचालिका स्मिता आपटे, अभिनेते आणि निवेदक उल्हास सुळे आणि मी स्वतः अभिनेत्री केतकी दिघे. तर पाहूया 5 स्टार. श्रेया, आवडलं की नाही तुझं? अरे मी तयारच आहे रे. फक्त फ्रीज मध्ये बघते काही शिल्लक नाही ना. 2 मिनिटं दे. अगं 24 तासात परत येणार आहोत आपण. शिल्लक असलं तरी आता खाणारच का तू? काही तुझं. आवर, ओला 2 मिनिटं दाखवते. ओला? ओलाने का जायचं? ओला का बुक केलीस? अगं मग तुला उबर न जायचं का? सुमीर, तू पण ना. चल, काही नाहीये फ्रीज मध्ये. कुलूप लावू आणि उतरू. पण मला सांग, तू ओला का मागवलीस? उतर खाली. तेवढ्यात ओलाच्या ड्रायव्हरचा कॉल आलाच. दोघं खाली उतरले आणि कॅब मध्ये जाऊन बसले. ओला धावू लागली. तू ओला कधी बुक केलीस? श्रेया, शांत बस ना आता. एसीचा गारवा जाणवत नाही का ना तुला? जरा स्वस्त बस ना. हो रे, खूप धावपळ झाली ना आपली. गेले 2 दिवस नुसती कसरत चालली आहे. आयुष्यभर कसरत करत आलो आहोत म्हणून आज सर्व ओला बुक केली. अरे पण किती खर्च होतोय या 24 तासासाठी? हे बघ, आता माझी ही साडी, नंतर श्रेया प्लीज, नको ना. या 24 तासात हिशोबाचा विषय नको. किती महाग, किती खर्च असा विचार बाजूला ठेवून फक्त आनंद घ्यायचा. ओला ट्युलिपच्या दारात आली. बिल पे करून दोघंही हॉटेलमध्ये प्रवेश करती झाली. आज शिरल्यापासून श्रेया आणि थोडाफार सुमित सुद्धा गोंधळला होता बरं का. आधी तसं बुकिंग झालेलं होतं. 22व्या मजल्यावरची सी फेसिंगची रूम त्यानं बुक केलेली होती. दोघं कॅप्सूल लिफ्टने वर आले. बॉय सामान ठेवून गेला आणि श्रेयानं भिरभिर फिरून सगळं बघून घेतलं. उंची कार्पेट, किमती जाड पडदे, गुबगुबीत गादी आणि उशांचा तो बेड, वॉर्डरोब, छोटासा फ्रीज. तो उघडून त्या बाटल्याही त्यांनी चेक केल्या. बाथरूम मध्ये गेली आणि हरवूनच गेली. इतकं छान चकचकीत बाथरूम आणि त्यात बाथटब. सुमित, काय ग, काय झालं? अरे बाथटब पण आहे. मग छान आहे की. हो रे, मस्तच आहे. पण तरी एका दिवसासाठी 12,000 जरा जास्तच नाही वाटत का तुला? श्रेया, झालं परत सुरू? बर, नाही बोलणार. 24 तासात हिशोबाबद्दल बोलायचं नाही अशी सरकारांची आज्ञा आहे. तेव्हा त्या आज्ञेचं पालन करणार. दॅट्स लाईक गुड गर्ल राणी सरकार. बरं, मला सांगा, जेवायला रूमवर मागवायचं की खाली जाऊन जेवूया? सुमित, रूम चार्जेस मध्ये लंच डिनर इन्क्लुझिव्ह असेल ना? नाही, फक्त उद्या सकाळचा ब्रेकफास्ट. अरे बाप रे. अरे म्हणजे आता? श्रेया, बास आता. आत्ताच बोलीस ना, लगेच विसरलीस. मला सांग, इथं मागवूया की खाली जाऊया? तयार आहोत तर खाली जाऊन येऊ. एवढाच माहोल बघायला मिळेल ना. आणि दोघांनी छान लंच केला. 1 वाजला. दोघं रूमवर आले. श्रेया, आता मनसोक्त एकांत उपभोगू. चल, चेंज करू. सुमितनं बॅग उघडली. त्यातून स्वतःचे सुटसुटीत कपडे आणि श्रेयासाठी सॅटिन गाऊन काढला. हा गाऊन सुद्धा सुमितने हट्टाने घ्यायला लावला होता. त्यावर मॅचिंग चप्पल सुद्धा होत्या. त्या त्यानं बाहेर काढल्या. श्रेयानं सिल्कची साडी सोडून तो गाऊन घातला. त्या चपला बघितल्यावर ती म्हणाली, याबरोबर चपला आल्यात खऱ्या, पण इथे गुबगुबीत गालिच्याचा स्पर्श इतका छान आहे.
चपलांची गरजच नाही. त्या सॅटिन गाऊन मध्ये श्रेया इतकी छान दिसत होती. सुमित तर भान विसरून बघतच राहिला. काय रे, काय झालं? तू 25 वर्षापूर्वी दिसायचीस ना, तशीच दिसतेस अजून सुद्धा, अगदी तशीच. सुमित, अरे या 25 वर्षात आपण शांतपणे डोळे भरून एकमेकांकडे निवांतपणे बघू सुद्धा शकलो नाही ना रे. न संपणाऱ्या जबाबदाऱ्या. श्रेया, तू तुझं ऐशोआरामाचं आयुष्य सोडून इथं आलीस. मला वाटलं होतं की काही वर्षातच तुला आरामाचं आयुष्य देऊ शकेन, पण बहिणीचं लग्न, भावाचं शिक्षण, आई वडिलांचं आजारपण, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडताना स्वतःच्या मालकीचं मोठं घर घ्यायचं माझं स्वप्न, ते स्वप्नच राहिलं. तू तुझ्या 3 बेडरूम हॉल किचनच्या पॉश फ्लॅटमधून इथे चाळीतल्या 2 खोल्यामध्ये आलीस. तुझ्याकडे सगळ्या कामाला नोकर चाकर, आणि इथे आल्यावर सगळी कामं तुला करावी लागली. भांड्याला बाई सुद्धा यशच्या जन्मानंतर ठेवली. त्यासाठी तुला हट्ट करावा लागला. सुमित, कष्टाला माझी ना नव्हती. मुळात तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हाच मला माहित होतं मला अनेक तडजोडी करायच्या. सगळ्यात मोठी तडजोड आर्थिक, आणि मग त्या आर्थिक बाबीवरच अवलंबून अनेक बाबी, म्हणजे 2 खोल्यांमधला संसार, घरात नोकर चाकर नसणं, पार्टी, हॉटेलिंग, सगळ्यावर मर्यादा येणार. पण तुझ्या प्रेमापुढे सगळं गौण वाटलं. पण खरंच सांगते, संसार सुरू झाला आणि ही कसरत केवढी कठीण आहे हे जाणवलं. अरे मी स्वतःच्या हाताने कधी धुणं धुतलं नव्हतं, भांडी घासली नव्हती. मला माझी स्वतंत्र खोली होती, माझा वॉर्डरोब, माझं स्टडी टेबल, आणि इथे 6 माणसं 2 खोल्यांमध्ये. तू सकाळी ऑफिसला जायचास ते तुला यायला रात्रच व्हायची. मी हट्टाने पार्ट टाइम नोकरी घेतली. 2 वर्षात यशचा जन्म झाला आणि त्याला इथे कुणाकडे सोपवून जाणं नकोसं वाटलं मला. मग नोकरी पण सोडली. श्रेया, तुझ्याशी लग्न केलं तेव्हा तुझे छान कापलेले दाट केस, मॉडर्न ड्रेसेस, त्याला मॅचिंग वेगवेगळ्या चपला, सँडल्स, सगळं मला आठवतंय. आज मी तुला काहीच देऊ शकलो नाही. बघ, म्हणजे मी पूर्वीसारखीच दिसते, अगदी 25 वर्षांपूर्वी दिसायचे तशी, असं मगाशी म्हणालास ते खोटं होतं ना? ते खरंच होतं. तू अजूनही तशीच दिसतेस. तुझे केस अजूनही तसेच काळेभोर आणि दाट आहेत. फक्त ते छान मेंटेन न करता आल्याने तू ते घट्ट बांधायला सुरुवात केलीस. तुझे मॉडर्न ड्रेसेस या इथे अशा घरात ऑड दिसतात, आणि असंही आपण कुठे बाहेर जातो असा विचार करून तू साधे पंजाबी ड्रेस वापरू लागलीस. श्रेया, मला खूप अपराधी वाटतंय ग. सुमित, अरे काय हे अपराधी कशाबद्दल? तू प्रयत्न केलेस, पण जबाबदाऱ्या संपत नव्हत्या आणि अजूनही संपल्या नाहीत. त्याला तू काय करणार? मी खोटं आश्वासन दिलं असं तुला वाटत असेल ना? नाही रे, आश्वासन द्यायला तू काही पुढारी नव्हतास. पण कॉलेजमध्ये टॉप केलं होतं, M.Com झालो, CA होईन असं वाटलं होतं. मग मिळवीन भरपूर पैसे, तुला सुखात ठेवीन असा साधा सरळ हिशोब होता. का ग असलीस? नाही रे, सहज. नाही ग, सांग ना. आई म्हणाली होती ते आठवलं. काय? तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा ती परत परत सांगत होती, श्रेया पुन्हा एकदा विचार कर ग, नुसत्या हुशारीनं काही होत नाही. तो बघ कुठे राहतो ते, 2 भावंडांची जबाबदारी आहे त्याच्यावर. त्यापेक्षा तू जरा कमी शिकलेला पण श्रीमंत मुलगा पसंत केला असतास ना तरी चाललं असतं. अगं मुंबईत स्वतःच्या मालकीचं घर हवंच ना.
आणि हा राहतो ते सुद्धा भाड्याच्या खोलीत. अगं पैशाशिवाय पावलोपावली अडतं. पण तेव्हा नाही कळलं, तरी नंतर खरंच पावलोपावली अडतं हे कळलं, पटलं. का लग्न केलं असं नाही वाटलं? खरं सांगू, हं? कधी कधी वाटलं, पण तू मेहनत करतोयस हे दिसत होतं. मात्र नोकरी, संसार आणि सीए होणं ही तिहेरी कसरत तुला नाही जमली. तू आहे त्याच ठिकाणी नोकरी करत राहिलास. श्रेया, मला तुझी कुचंबणा कळत होती. आपलं लग्न झालं तेव्हा मी तुला सांगितलं होतं, लग्नाचा पहिला वाढदिवस सिमला, मसुरी, दुसरा काश्मीर, असं करत करत 25वा वाढदिवस महिनाभर युरोप टूर. त्यातलं काहीच नाही जमलं मला. मग मी ठरवलं निदान एक दिवस तरी तुला द्यायचा, अगदी सगळ्या विवंचनापासून दूर. सुमित, 5 स्टार हॉटेलमध्ये येऊन एक दिवस एकमेकांचा सहवास लुटायची कल्पना खरंच खूप मस्त. अरे, पण त्यासाठी 25,000 रुपये खर्च झालेत. श्रेया, काय ठरलंय आपलं? विसरलेच. अरे, सवय झाली ना इतक्या वर्षांची. अरे, पण तू घेतलेली ही साडी, ती पर्स, हा सॅटिनचं गाऊन, किती खर्च केलास तू. आणि तुझ्यासाठी चांगला शर्ट पॅन्ट घेऊ म्हटलं तर तयार नव्हतास, आणि चांगले लेदर शूज घ्यायलाही तयार नव्हतास. आणि श्रेया, तू सुद्धा चांगल्या साड्या सोडून ही साडी पसंत केली का? अरे, उगीच प्रचंड महाग साडी नंतर कधी वापरणार. ही सुद्धा अगदी कमी नाहीच आहे. 3,000 मोजलेत. शिवाय ब्लाऊज, शिलाई, मॅचिंग पर्स, चप्पल 15,000 रुपये खर्च झाले. आणि रूम चार्जेस 12,000. आज ओलाचा खर्च केलास तो वेगळाच. काय रे, का हसतोस का? समजलं. पुन्हा हिशोब ना. आपल्याला इतक्या छान एकांत मिळाला आहे, तो का हिशोब करायला का? आणि सुमितनं तिला मिठी तोडली. 4 कधी वाजून गेले ते कळलंच नाही. सुमितने मस्त रूम मध्येच केटल ऑन करून कॉफी केली. दोघंही फ्रेश झाले. सुमित, मी मस्त बाथ घेते. आधी शॉवर, मग थोडी टब मध्ये डुंबते. ये एकटी? दिस इज नॉट डन. दोघे मस्त आंघोळ करू ना. दोघांनी मस्त बाथटब मध्ये डुंबून छान अंघोळ केली. 6 वाजता दोघे मस्त फ्रेश झाले. त्याने घेतलेली छान ट्राउझर आणि टॉप, त्याच्यावर छानसे घेतलेले ब्लॅक सँडल्स घातले. इथे यायचं म्हणून छान हेअर कट केला होता श्रेयानं. केस मस्त मोकळे सोडले. दोघं खाली आले. कॉफी शॉप मध्ये बसले. तिथून काचेपलीकडून स्विमिंग पूलचं दृश्य दिसत होतं. श्रेयाच्या आवडीचं रशियन सँडविच आणि कॉफीचा सीप घेता घेता सुमितनं विचारलं, श्रेया, स्विमिंग करायचंय तुला? सुमित, अरे कॉस्ट्युम नाहीये. स्विमसूट नसताना कशी जाऊ पूलमध्ये? आणि तू काही उतरणार नाहीस ना पाण्यात. अरे हो, आपण स्विमिंग सूट घेतलं असतं तर बरं झालं असतं ना. माझ्या लक्षातच नाही आलं. अरे असू दे, इतक्या वर्षात स्विमिंगची सवय तर सुटलीच आहे ना. आज जे करायचं ते दोघांनी करायचं. आपला एकमेकांना द्यायचा अमूल्य वेळ असं कुठे विभागला जायला नको. दोघं मनसोक्त गप्पा मारू लागले. इतका शांत निवांत वेळ एकत्र मिळावा म्हणून केवढं प्लॅनिंग करावं लागलं होतं त्यांना. आई बाबांना त्याच्या भावाच्या घरी राहायला पाठवावं लागलं होतं. यशला त्याच वेळी 2 दिवस एका इव्हेंटसाठी बाहेर जायचं होतं. भावाचं लग्न झालं आणि तो वेगळा राहत होता. पण सुमितचे आई बाबा काही तिथे जाऊन राहत नव्हते. गेले तरी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असत. धाकट्या बहिणीचं लग्न झालं होतं. त्यामुळे आता या 2 दिवसात कुणाचीही जबाबदारी नव्हती. डोक्याला भुणभुण नव्हती. आणि असं सगळं जुळून आल्याने म्हणा किंवा आणल्याने म्हणा, दोघं इथे येऊ शकले होते. सुमित, साधं इथे यायचं, तेही फक्त 24 तासांसाठी,
तर केवढी जुळवाजुळव करायला लागली ना आपल्याला. मला आठवतंय प्रत्येक सुट्टीमध्ये मी, आई, बाबा कधी काश्मीर, कधी केरळ, कधी दुबई, माझ्या 10वी नंतर युरोप असे दौरे केले होते. माझी शाळा सुरू असताना सुद्धा आईबाबांना वेळ मिळाला की ते आउटिंगला जाऊन येत. माझी काळजी करायचा प्रश्नच नव्हता. स्वयंपाकाच्या शांताबाई वर्षानुवर्ष घरी असल्यामुळे माझं जेवण खाण सगळं त्या सांभाळायच्या. सरला घरची आवरावर, बाकी सगळी साफसफाई, कपडे धुणं सगळं सगळं करायची. बाहेर जाण्यासाठी इतक्या कसरती कराव्या लागतात हे मला तुमच्या घरात आल्यावर समजलं. काय झालं? तू अजूनही तुमच्या घरात असा उल्लेख करतेस. हो सुबीर, अजूनही तिथे तुमच्याच रूढी परंपरा चालू आहे. अरे साधं आपलं लग्न झाल्यानंतर माझ्या मित्रमैत्रिणींना पार्टी द्यायची होती, पण ती बाहेरच दिली. तेही बिल किती होईल, कोणत्या हॉटेलला द्यावी हा 4-4दा विचार करून. आपल्या घरात अरेंज करणं तर शक्यच नव्हतं. एक तर 2 खोल्या आणि दुसरं म्हणजे आमचं मॉडर्न कल्चर तुमच्या मातोश्री आणि पिताश्रींना रुचलं नसतं. आपल्या घरी साधी वाईन सर्व करणंही शक्य नव्हतं. सुमित, आपण लग्न करायचं ठरवलं तेव्हा मी आईला सांगितलं होतं, आई तू म्हणतेस लगेच लग्न नको करूस, जरा त्यांच्या घराचा अंदाज घे, मग विचार कर लग्नाचा. पण माझा विचार पक्का होता. माझ्या मैत्रिणीने पण असंच लवकर लग्न केलं. शांभवी, ओळखतेस ना तू तिला? तर तिची सासू ती निघताना तिच्या घरात भरलेला जेवणाचा डब्बा देते असं मी आईला म्हणाले होते. त्यावर आई म्हणाली होती, हो देते ना, पण तो स्वयंपाकीट करते. तिची सासू प्रिन्सिपल आहे कॉलेजची. त्यांचाही 3 बेडरूमचा फ्लॅट आहे पार्ल्यात. आणि शांभवीने नोकरी नाही केली तर घराचे हप्ते कोण भरणार किंवा घर भाडं कोण भरणार असले फालतू प्रश्न नाही पडत त्यांना. तेव्हा तुलना करताना जरा विचार कर. श्रेया, अगं प्रेम वगैरे कितीही असलं ना तरी संसार सुरू झाल्यावर पैशाशिवाय पावलोपावली अडतं ग. त्यातून ज्यांना सवय असते ना या सगळ्या वातावरणाची त्यांचं ठीक आहे. नोकरी करून पैसा साठवू, मग जमलं तर आयुष्य उपभोगू. पण आपण खूप सुखात जगत असताना मुद्दाम ते सुख सोडून हे खडतर आयुष्य ज्या प्रेमाच्या नावाखाली तू स्वीकारतेस ना ते प्रेमच वेगळी आहे ग. असं जाणवलं ना तर तू खसशील बघ श्रेया. श्रेया, आम्ही तुला दुःखी नाही बघू शकत. तू आमची एकुलती एक मुलगी आहेस ग. तुला कोणतीही ददात पडणार नाही इतपत आपल्याकडे आहे. आणि असं असताना तुला का हे भीतीचे डोहाळे आठवलेत मला काही कळतच नाहीये. मी आईबाबांना यावर म्हटलं सुद्धा होतं, आई बाबा मला काही नको, फक्त तुमचा होकार हवाय. पण त्यांचा नकारच होता. आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा मी सून म्हणून नको होते. कारण एक तर त्यांच्या दृष्टीने मी अतिशय मॉडर्न मुलगी होते. आपल्या घरात ही आली तर मुलाला आपल्यापासून वेगळं करेल ही त्यांना भीती होती. एकूण काय, आता आपण लग्न करूनच टाकायचं. आज ना उद्या स्वीकार करतीलच असा विचार करून आपण कोर्ट मॅरेज केलं. श्रेयाच्या आई वडिलांनी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला आमच्याकडून आशीर्वादाशिवाय काहीही मिळणार नाही. तुम्ही तुमची राहायची व्यवस्था केली असेलच, हो ना? आई, आम्ही याच्याच घरी राहणार आहोत. 2 खोल्यात? एक लक्षात घे, 1400 स्क्वेअर फुटाच्या घरात तू आवरली आहेस. त्या चाळीत कशी राहणार तू? आई, आय विल मॅनेज. तू उगीच घाबरवू नकोस ग. प्रेम सगळं बळ देतं. पण हे जरी जोरात सांगून श्रेया सासरी आली असली तरी सासरी आल्यावर तिला आईच्या विरोधाची एक एक कारण समजत गेली. सुमितच्या घरी जाताच सगळ्यांना धक्का बसला होता. असं कसं? आम्हाला न सांगता तू लग्न करू शकतोस? हा, वगैरे वगैरे. शेवटी सुमितनं त्याचं अस्त्र काढलं. तुम्हाला आम्ही दोघं इथं नको असू ना तर आम्ही दुसरं घर घेतो. यावर मात्र सुमितचे आई वडील हबकले. कारण त्याच्या पगारावर तर घर चालत होतं. वडील ज्या मिलमध्ये काम करायचे ती बंद पडल्यावर कमावणारा फक्त सुमितच होता.
आणि नाईलाजाने सुमितच्या आई वडिलांनी दोघांना घरात घेतलं. त्या 2 खोल्यात राहताना श्रेयाला 2 दिवसात देव आठवला. नळाला पाणी येण्याची वेळ पहाटे 4:30ची. त्यावेळी उठून पाणी भरायचं, स्वयंपाक करायचा. त्या छोट्याशा स्वयंपाकघरात काम करताना घामानं निथळायला व्हायचं. सासू मदतीला कधी आलीच नसती, पण श्रेयानं सांगितलं, मला स्वयंपाक अजिबात येत नाही. तुम्ही शिकवाल, मी शिकेन. त्यावर सासूनं तिच्या आईचा उद्धार करून झाला. म्हणाली, घरी तुम्ही लोक जेवत नव्हता का? श्रेयानं समजावून सांगायचा प्रयत्न केला. आमच्याकडे सगळ्या कामाला बाई आहे. तरी सुद्धा मी ग्रॅज्युएट झाल्यावर भाजी, पोळी, पोहे अशा बेसिक गोष्टी आई शिकवणार होती. पण लगेच लग्न झालं आणि राहून गेलं. हे ऐकल्यावर सुमितची आई अजूनच चिडली. हिला येतं काय? स्वयंपाक येत नाही, भांडी घासली जात नाही, केर काढताना नाकाला फडकं बांधते. हिलाच सगळ्याचा त्रास होतो, जणू काय आम्ही माणसंच नाही. बापरे, सगळं श्रेयासाठी अनपेक्षित होतं. आपण काम शिकू आणि पटापट करू, आपण हुशार आहोत, सगळं पटकन शिकतो, आपल्याला डान्स येतो, आपण कार चालवतो, आपण स्टेजवर छान बोलतो, तेव्हा घरकाम आपल्याला पटकन येणारच, हा तिचा आत्मविश्वास होता. पण हे असं घरकाम करणं तिच्यासाठी फार कठीण जाऊ लागलं. ती तिच्याकडनं खूप प्रयत्न करत होती, पण कुठे कौतुकाचा शब्द मिळतच नसल्याने खचून जाऊ लागली. सुमितने कौतुक करावं म्हटलं तर एकतर तो दिवसभर घरी नसायचाच, आणि त्याच्यासाठी सुद्धा स्वयंपाक, धुणं, भांडी ही सगळे कामं सगळेच करतात असाच विचार होता त्याचा. त्याच्या हे लक्षातच येत नव्हतं की आपल्या आजूबाजूच्यांनी काम करणं वेगळं आणि तीच कामं श्रेयानं करणं यात खूप फरक होता. कधी न केलेल्या तडजोडी श्रेया करत होती. सुमितच्या सुट्ट्या शिल्लक नसल्याने लग्नानंतर हनीमूनसाठी सुद्धा ते कुठेही गेले नव्हते. लग्नाला फक्त महिना झाला होता आणि श्रेया रडकुंडीला आली होती. आणि अशातच तिला नोकरीचा कॉल आला. प्रायव्हेट फर्म मध्ये मध्यंतरी ती इंटरव्ह्यू देऊन आली होती. पगार ठीकठाकच होता, पण सध्या आहे ती नोकरी स्वीकारणं खरंच गरजेचं होतं. एकतर सुमितच्या पगारात घर चालवणं खूप जड जात होतं. तेव्हा तिला आईचं म्हणणं पटलं. गोल्ड मेडल मिळालं असलं तरी साधा एमकॉम आहे तो. तेवढ्या पगारात मुंबईत घर घेता येत नाही इतक्या पटकन. पण तेव्हा तिला आईची तळमळ कळली नव्हती. डोळ्यावर प्रेमाचा पडदा होता ना. पण आता मात्र तिला नोकरी करायची गरज होती. तिनं नोकरी मिळाल्याचं सांगितल्यावर घरी कोणीही फारसा आनंद व्यक्त केला नाही. तरी तिचे पगाराचे पैसे मिळाले तर घराला हवेच होते ना. म्हणून सासूने नाईलाजाने का होईना होकार दिला. सुमितला आनंद झाला, पण तो धड मोकळेपणाने व्यक्त करण्याची सोयही नव्हती त्या घरात. 8वीतला भाऊ, लगेच 5ची 7वीतली बहीण, सुमितचे आई वडील सगळे असताना घरात धड मोकळेपणाने बोलताही यायचं नाही. नोकरीमुळे 4 पैसे तर मिळतीलच, शिवाय त्याबरोबर त्या कैदखान्यातून 4 घटका तरी सुटका मिळेल. आपण आपला पगार साठवून त्या पैशातून एखादं छोटंसं घर बुक करू, म्हणजे हप्ते भरून नव्या घरात राहायला जाता येईल. काय काय आणि किती किती स्वप्न होती तिची. तिची नोकरी सुरू झाली, पण सासू मात्र हातभार फारसा काही लावत नव्हती. आता मी तिला स्वयंपाक शिकवलाय, तिनं करून जावा ही तिची अपेक्षा. इथे घरात साधा वॉशिंग मशीन नव्हतं. नोकरी करून ही कामं पण करायची, अशक्य. धुणं भांड्याला आणि पोळ्यांना तरी बाई लावायचीच. पण सासूला कामाला बाई लावणं हा माज वाटत होता. त्या दिवशी श्रेया ऑफिसमधनं परस्पर सुमितच्या ऑफिसमध्ये गेली. सुमित, चल आज जरा बाहेर जाऊ, हॉटेलमध्ये जेव, म्हणजे निवांत बोलता येईल. हॉटेलमध्ये जेवायचं? पण का? सुमित, माझी गरज आहे ती.
तुला काही गोष्टींची आठवण पण द्यायची. लग्नाआधी तू म्हणाला होतास, मी खूप कष्ट करेन, पैसा कमवेन, तुला काय काय हवं ते तू सांग म्हटलं होतंस ना. तेव्हा मी म्हटलं होतं, सिनेमातला नायक म्हणतो ना, मैं तुम्हारे लिए आसमान से चांद तारे तोडकर लावूंगा, तसलं काही नकोय मला. त्यापेक्षा एक छानसं घर, सुंदरसं सजवलेलं आणि मोकळेपणाने हिंडता फिरता येणं, मनाजोगतं वागता येणं, एवढं जरी दिलंस ना मला तरी ते पुरेसं आहे. श्रेया, अगं चंद्र तारे स्टार मी तुला दिले नाहीत, पण तुला 5 स्टार आयुष्य देईन. 5 स्टार आयुष्य म्हणजे? आता तू जगत होतीस ना आई वडिलांकडे तसं, म्हणजे मोठा फ्लॅट, सगळ्या कामाला नोकर चाकर, दारात गाड्या, फॉरेन टूर्स, सगळं. हे असं काही तू म्हटलं होतंस हे तरी तुला आठवतंय का रे सुमित? आठवतंय ना श्रेया, पण लग्नानंतर 1 महिन्यातच हे सगळं कसं देऊ शकणार? अरे हे सगळं लगेच दे अशी अपेक्षा मी कशी करेन? पण मी जर घरासाठी नोकरी करते आहे तर या लोकांनी कामाला मदत करायला नको का? पण ते तर दूरच, या कामांना बाई लावलेली सुद्धा या लोकांना नकोय. सगळी कामं करून मी नोकरी करावी ही अपेक्षा चुकीची नाही का? माझ्या मनस्वास्थ्यापेक्षा आणि शरीर स्वास्थ्यापेक्षा बाईचा पगार यांना महत्वाचा वाटतं. मी यातून तुम्हा सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतेय, पण हा पायीचा विचार करणं मला नाही जमत. पैसा आपल्यासाठी आहे की आपण पैशासाठी? श्रेया शांत हो. ऐक, तू आणि मी खूप वेगळ्या परिस्थितीत वाढलो आहोत. सहज मनात आलं की बाहेर लंचला जाणं, डिनरला जाणं, गेट टुगेदर्स, मित्रमैत्रिणींबरोबर घरी बाहेर पार्टी करणं हे तुमचं रोजचं आयुष्य आहे. मी आणि आमच्या घरच्यांनी हे कधी अनुभवलंच नाही, त्यामुळे त्यांचे विचार असे झाले आहेत. त्यांचे विचार जाऊ दे, तुझं काय? तू कधी माझ्या बाजूने बोलणार आहेस? सुमित, लग्नापूर्वी जेव्हा आई बाबा मला आपल्यात असलेला बेसिक फरक समजावून सांगत होते तेव्हा माझ्या तो डोक्यात शिरला नाही. हा प्रश्न फक्त आर्थिक फरकाचा नव्हताच, तर एकूण सामाजिक दृष्ट्या सुद्धा वेगळ्या वातावरणात वाढलोत आपण हे त्यांना दिसत होतं. म्हणजे तू माझ्याशी लग्न केल्याचा तुला पश्चाताप होतोय? मी असं म्हटलंय का? अप्रत्यक्षपणे म्हटलंसच की. मग तसं समज. सुमितला श्रेयाचं म्हणणं समजतच नव्हतं. तो त्याच्या जुनाट विचारातून बाहेर पडूच शकत नव्हता आणि श्रेयाचं वागणं त्याला टोकाचं वाटत होतं. शब्दानं शब्द वाढत गेला आणि दोघं डिनर न करताच घरी परतले. दोघांना यायला उशीर झाल्याने सासूने खिचडी लावली होती आणि सगळ्यांनी जेवून घेतलं होतं. शिल्लक काहीच नव्हतं, फक्त स्वयंपाकघरातल्या त्या छोट्याशा मोरीत भांडी तेवढी होती घासायची राहिलेली. 2च दिवसात श्रेयानं कामवाली शोधली. धुणी भांडी करायला एक आणि सकाळी पोळी भाजी करायला एक. श्रेया आणि सुमित मध्ये तसा अबोलाच होता. सुमितला खरं तर श्रेयाच्या कष्टाची आणि त्यापेक्षा तिच्या घुसमटीची जाणीव व्हायला हवी होती. श्रेयानं खूप तडजोड केली होती, तेव्हा सुमितनं तिच्यासाठी पुढे 2 पावलं टाकायला हवी होती, पण ते होत नव्हतं. मी कष्ट करतो, मी धडपडतो, हा त्याचा इगो आड येत होता. सामान्य परिस्थितीत वाढलेल्या सुमितने कितीही म्हटलं तरी श्रेयाला 5 स्टार आयुष्य देणं काही चमत्कार घडल्याशिवाय अशक्यच होतं. श्रेयाला परतीचे मार्ग नव्हते, पण आपली निवड चुकली हे तिला जाणवू लागलं होतं. आता कामाला बायका ठेवल्याने श्रेयाला थोडासा आराम मिळत असला तरी बचत मात्र फारशी होत नव्हती. मुळात पगार फार नव्हताच आणि बाहेर जायचं म्हटलं की हॉटेलिंग, ड्रेसेस यावर खर्च होणारच. आई वडिलांकडे असताना लेटेस्ट फॅशनचे वेगवेगळे ड्रेसेस वापरणारी श्रेया साधे कमी किमतीचे पंजाबी ड्रेसेस वापरू लागली होती. तेही मी रोज साडी नेसून जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही हे ठामपणे तिने सांगितलं म्हणून. नाहीतर रोज तिला ऑफिसमध्ये कुठल्या तरी सेलमधून घेतलेल्या 4 साड्याच आलटून पालटून नेसाव्या लागल्या असत्या.
तशात श्रेयाला दिवस गेले. आपल्याला मूल नको आहे. नको होतं, पण चूक झाली आहे. आता त्या जीवाला भोगायला लावू नकोस. त्या जीवाचा काय दोष? या 2 खोल्यांमध्ये मला माझं मूल जन्माला घालायचं नाहीये. त्याचं भविष्य अंधकारमय नाही करायचंय मला. का 2 खोल्यांमध्ये मुला जन्माला येत नाहीत? त्यांना आयुष्य नसतं? मी नाही इथं वाढलं? दिसतंय कसा वाढलायस ते. तुझ्यासारखं लहानपण आणि कोंडवाड्यासारखं तरुणपण नाही द्यायचंय मला माझ्या मुलाला. श्रेया, वाटेल ते बोलू नकोस. वाटेल ते काय, मी खरं तेच बोलतेय. मला प्रॉब्लेम फक्त 2 खोल्यांचा नाहीये. मुंबईमध्ये अनेक सुशिक्षित कुटुंब चाळीत 2 खोल्यांमध्ये राहतात. पण घरातले आणि शेजार पाजार जर सुसंस्कृत असेल तर आपल्यासारखे प्रॉब्लेम्स नाही आहेत. म्हणजे आम्ही सुशिक्षित, सुसंस्कृत नाही असं तुला म्हणायचंय का? नुसता शिकलायस तू, पण समोरच्याला वाचणं तर सोडच. होणारे हाल फरफट दिसत नाही तुला. आणि मुळात हे वातावरणच पोषक नाही हीच गोष्ट तुला पटत नाहीये. अरे इथून आकाशाचा तुकडाही सलग दिसत नाही. तशीच तुमची मनोवृत्ती झालीये. मी ठरवलंय, आपल्याला मूल नको. मी डॉक्टरकडे जाणार. डॉक्टरांकडे गेले मी, पण डॉक्टरांनी मला समजावलं, श्रेया ऐक, आत्ता ॲबॉर्शन करण्यात धोका आहे तुझ्या जीवाला. उशीर झालाय, तेव्हा तू आता शांत राहा. मला तुझी अडचण समजते. आय एम सॉरी, पण आता मीच काय, कोणताही डॉक्टर तुला ॲबॉर्शन न करण्याचाच सल्ला देईन. डॉक्टर मला आधीपासूनच ओळखत होती. माझी होणारी कुतरओढ तिला समजत होती. पण मुळात दिवस गेल्याचं लक्षात यायलाच वेळ लागल्यामुळे आता डॉक्टरांचाही नाईलाज होता आणि यशचा जन्म झाला. श्रेया, अगं कुठे हरवलीस? अरे काही नाही, जरा भूतकाळात फेरफटका मारून आले. हे बाई, 2 विषय आपल्याला या 2 दिवसात वर्ज्य आहेत. एक म्हणजे आपण या 2 दिवसासाठी केवढा खर्च केला हा विषय, आणि दुसरा म्हणजे भूतकाळ. आता हे 2 दिवस फक्त वर्तमानात जगायचं, हो ना? हो मान्य, हे 2 विषय वर्ज्य. पण आज डिनरला वाईन किंवा बियर वर्ज्य नाहीये ना? नाही राणी सरकार, आज तुम्ही म्हणाल ते होईल. लग्नानंतर इतक्या वर्षात श्रेयाने बिअरचा आस्वाद घेतलाच नव्हता. कारण मस्त तरल मनस्थितीत जाऊन आपल्या बेडरूममध्ये AC लावून उशिरापर्यंत झोपावं अशी परिस्थिती त्यांच्या त्या घरात नव्हतीच. आणि सून बिअर पिते हे समजलं तर सुमितच्या आई वडिलांना सांस्कृतिक धक्काच बसला असता. सुमित तर काय, कधी चुकून ऑफिसची पार्टी झाली तर क्वचित जायचा. त्याला फार मित्रमंडळ सुद्धा नव्हतं. नाहीतर पुरुषांच्या किंवा फॅमिलीजच्या विकेंडना पार्ट्या होतात, कुठे आउटिंग होतं हे त्याला माहीतच नव्हतं. तसं सुमितचं काही सर्कल नव्हतं आणि श्रेयाचं होतं, पण आता ते तिला परवडणारं नव्हतं. म्हणून लग्नानंतर आज पहिल्यांदा तिला बिअर प्यावीशी वाटली. त्याआधी जवळपास 4-5 वर्षापूर्वी ती ऑफिसच्या पार्टीमध्ये शेवटची बिअर प्यायली असेल. पण आज काही निर्बंध नाहीत या विचाराचं तिला फार अप्रूप वाटत होतं. दोघांनी स्विमिंग पूलच्या बाजूनं राऊंड घेतली. थोडा वेळ सूर्यास्त बघितला आणि मस्त गप्पा मारत जेवू म्हणून ते डिनरसाठी आले. आता श्रेयानं मेनू कार्डचा ताबा घेतला. मस्त चिल्ड बडवायझर आणि बरंच काही मंचिंगसाठी तिने ऑर्डर केली. अगदी मेनू कार्डची उजवी बाजू न बघता. हे 2 दिवस पूर्ण उपभोगायचे. अगदी सगळ्या चिंता आणि मुख्य म्हणजे हिशोब बाजूला ठेवायचा हे एव्हाना तिनं अंगवळणी पाडूनच घेतलं होतं. श्रेया ऑर्डर करत होती आणि सुमित तिच्याकडे बघत होता. कितीतरी वर्षांनी अशी उमलून आलेली श्रेया त्याला दिसत होती. लग्नानंतर सुरुवातीची 4-5 वर्ष त्यांचे भरपूर मतभेद झाले. पण हळूहळू सुमितला त्याची चूक जाणवत गेली. आपलं बंदिस्त आयुष्य आपल्या बायकोने स्वीकारावं असं आपण गृहीतच धरलं हे चुकीचं आहे
हे जाणवलं त्याला. ती ज्या वातावरणात वाढली, ज्या ऐशोआरामात राहत होती, ते सोडून ती आपल्याकडे आली आणि आपल्यासारखं आयुष्य तिने यापुढे जगावं ही अपेक्षा करणं किती चुकीचं आहे हे त्याला उमगत गेलं. त्या वयात वेडेपणा केला, लग्न केलं. कदाचित थोडं थांबलं असतं तर तिने नक्कीच आपल्याशी लग्न केलं नसतं, हेही त्याने मनोमन कबूल केलं. तरुण वयात कसलाही अनुभव नसताना वाटणारं आकर्षण म्हणजे प्रेम नाही हे थोडं मोठं झाल्यावर आणि काही अनुभव घेतल्यावर कळतं. मुळात त्या वयात प्रेम प्रेम असं वाटतं, पण ते प्रेम नाही, आकर्षण असतं. काही काळ जर लग्न लांबलं असतं तर हे लक्षात येऊन कित्येक प्रकरणं तिकडेच संपतात. आपलंही लग्न तसंच झालं असतं तर श्रेया आपल्या आयुष्यात आलीच नसती. छे छे, हा विचार सुद्धा सुमितला त्रासदायक वाटला आणि जाणवलं ते श्रेयाचं स्वतःच्या आयुष्यातलं महत्व. आणि मग त्याच्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या स्वभावात हळूहळू बदल होत गेला. भावाला शिक्षण देऊन सेटल करणं, बहिणीचं शिक्षण, लग्न, यात नवं घर घ्यायचं राहूनच गेलं. पण श्रेयाची त्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. त्याचं तिच्याबद्दलचा विचार करणंच तिला सुखावत होतं आणि त्या बळावरच त्यांचा हा 25 वर्षाचा संसाराचा डोलारा उभा होता. वेटरनं बिअर आणून ग्लासात सर्व केली. चिल्ड, मस्त फेसाळणारी बिअर आणि कारंजासारखे उडणारे छोटे छोटे थेंब. श्रेया हरवून गेली. तिने सुमितला चिअर्स केलं आणि मस्त डोळे मिटून एक मोठा सिप घेतला. घोळवत घोळवत घशाखाली उतरत गेला आणि समाधानाची लहर अंगभर पसरली. सुमित तिच्याकडे बघतच होता. त्याला तिचं ते अंगभर पसरत जाणारं समाधान जाणवलं. श्रेयाला बिअर आवडायची, पण डिनरला दोघं जाणं दुरापास्त आणि गेलेस तरी मस्त बिअर पिऊन घरी येऊ अशी परिस्थितीच नव्हती. आज कोणतंच टेन्शन नसलेली श्रेया त्यामुळेच अशी शांत समाधानी दिसत होती. मस्त बिअर, त्यानंतर डिनर आणि जोडीला भरपूर गप्पा. दोघंही सैलावत गेले. नंतर दोघं रूमवर आले. मिळालेला एकांत, इतकी सुंदर हॉटेलची खोली आणि मुख्य म्हणजे कोणतीही भुणभुण नसणं. त्यांनी एकमेकांच्या सहवासाचा आनंद खऱ्या अर्थानं उपभोगला. मंद म्युझिक लावून डान्स केला आणि त्यानंतर एकमेकांमध्ये विरघळून गेले. बघता बघता रात्र सरली. सकाळी 7:45ला श्रेयाला जाग आली. अरे, 7:45? मला उठवलं नाहीस? नाही उठवलं. किती वर्षांनी इतकी शांत झोपली होतीस. हो रे, खरंच आपल्याला काहीतरी करायचंय, उठून कामाचा धबडगा निपटायचाय या जाणीवेने दचकून रोज उठणं फार त्रासाचं असतं रे. आजच्या इतकी शांत निवांत झोप कित्येक युगात नाही मिळाली. म्हणूनच तर हा प्लॅन होता. युरोप टूर, 5 स्टार लाईफ काही देऊ शकलो नाही, पण 5 स्टार मधला एक दिवस आणि एक रात्र तर त्याचीच होती. सो नाईस ऑफ यू. तू खरंच खूप खूप चांगला आहेस रे. आहे म्हण किंवा आत्ता झालो असं म्हण. नाही रे, तू आहेसच चांगला. तसं तर आईबाबांनी लग्नानंतर वर्षभरातच त्यांच्याकडे राहायला येऊ शकता म्हणून सांगितलं होतं आपल्याला, पण तू कोणताही लोक ठेवला नाहीस. पण मी तुला तसं घर नाही देऊ शकलो. तुझ्या मायासारखं पॉश, प्रशस्त. घेऊ. आता खरं तर आपलं यश घेईल. आत्ता 11 वाजता आपल्याला चेकआउट करावं लागेल. पुन्हा त्याच धबाडग्यात जायचं. पण एक सांगू का? सांग ना. घरी जायची घाई नाहीये. तेव्हा चेकआउट करू
आणि इथेच मस्त लंच करू आणि मग घरी जाऊ. येस, लंच पूर्वी वाईन घेऊ शकतो आणि लंचलाच डिनर समजू. येस मॅडम. दोघांनी मस्त लंच केलं. निघताना श्रेया म्हणाली, अरे, ओला बुक केलीस ना? करतो राणी सरकार. दोघाही ओलात बसले. 5 स्टारचं वास्तव्य संपलं होतं. फक्त 24 तासाचं वास्तव्य, पण आयुष्य समृद्ध करून गेलं. खरंच प्रत्येक वेळी आयुष्याकडून फार काही मोठं हवं असतं असं नाही. मेनू कार्डची उजवी बाजू न बघता आवडतं काही ऑर्डर करतानाही खूप मोठा आनंद आपल्याला मिळू शकतो, हे खरं आहे.